स्वर्गीय अनिल भाऊंचं स्वप्न पूर्ण. अनिल भाऊंच्या फोटोकडे पाहिल्यानंतर सुहास भैयांच्या डोळ्यात अश्रू. टेंभूचा 6व्या टप्प्याचा टेंडर निघाला. युवा नेते सुहास भैया बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती दिली. टेंभूच्या 6व्या टप्प्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री व अन्य दिग्गज नेते उपस्थित राहणार. टेंभूच्या या 6व्या टप्प्याला शुभ मुहूर्त मिळणार, त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. सुहास भैयाने महायुती सरकारचे आभार मानलेत. वंचित गावांना आता या टप्प्यातील टेंभूचं पाणी मिळणार. पत्रकार परिषद घेत युवा नेते सुहास भैया बाबर काय म्हणालेत पाहूया. आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण आज सर्वजण या ठिकाणी पत्रकार परिषदेला एकत्र आलोय. पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. गेले अनेक वर्षाचं कष्टाचं फळ आणि पाठपुराव्याचं फळ आपल्या मतदारसंघाला आज या निमित्ताने मिळतंय. अगदी 1993-94 पासून भाऊनी ज्या योजनेची मांडणी आणि तेव्हापासूनचा पाठपुरावा, त्या योजनेचं अंतिम स्वरूप आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते. मी तुम्हाला एकत्र बोलवण्याचं कारणच एवढं आहे की ज्या टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याची मंजुरी काही दिवसापूर्वी झाली होती, त्या टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याची टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन काल रात्री त्याची वर्क ऑर्डर झालेले आहे. कार्यारंभ त्या ठिकाणी कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस आपण आज या ठिकाणी पाहतोय. आणि जी वंचित गावं होती, त्या सगळ्या वंचित गावांना भाऊनी जो शब्द दिला होता की त्या सगळ्या गावांना पाणी देण्याचं अभिवचन आज भाऊंच्या पश्चात त्या ठिकाणी पूर्ण होते. आणि मला असं वाटतं की अनिल भाऊंची ही शेवटची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, पार्टीच्या वतीनं केला. आणि महायुतीच्या सरकारनं, आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, देसाई साहेब असतील, उदय सामंत असतील, या सगळ्यांच्या मदतीनं आपण ह्या सर्वांचं आज आपण आभार मानतोय. कारण ही 6व्या टप्प्याची अत्यंत जी भाऊंची इच्छा होती ती आपण आज पूर्ण करतोय. आणि येत्या काही दिवसामध्ये ती योजना सुरू होऊन त्याचं पूर्णत्वास जाऊन मतदारसंघातल्या सगळ्या वंचित गावांना त्या ठिकाणी पाणी देण्याचं अभिवचन आपण पूर्ण करतोय. मी तुम्हाला एवढंच सांगतो की वर्क ऑर्डर माझ्या हातामध्ये असल्यामुळे मी आज तुम्हाला सर्वांना एकत्र बोलवले. काही दिवसामध्येच आदरणीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांच्या उपस्थितीमध्ये आपण या टेंभू योजनेचा 6व्या टप्प्याचा शुभारंभाचा कार्यक्रम, भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय. मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं, अनिल भाऊंच्या सर्व सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या वतीनं, मतदारसंघातल्या आम जनतेच्या वतीनं मी महायुतीच्या सरकारचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या योजनेच्या माहिती बाबतीत थोडंसं असं आहे की 5 टप्प्यांची पूर्वीची योजना होती, पण 2018-19 मध्ये ज्या गावांना पाणी जात नाही अशा गावांचा एक नकाशा भाऊने तयार केला होता. ज्या गावाला पाणी जाते त्याला हिरव्या स्केचपेननं कलर केला होता आणि ज्या गावांना पाणी जात नाही त्या गावांना लाल स्केचपेननं कलर करून भाऊनी ते तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समोर तो सगळा नकाशा मांडला होता. आणि ह्या गावाला जाते पण ह्या गावाला जात नाही, मग ही गावं बाहेरच्या देशात आहेत का, तर ह्या गावांना मदत करता आली पाहिजे. आणि 2019लाच तत्वता मान्यता त्या योजनेची 6व्या टप्प्याची झाली होती. पण नंतर परत सरकार बदललं आणि थोडंसं त्याचं काम पेंडिंग पडलं. परत जो उठाव झाला तो कोणी काय म्हणलं तरी या उठावामध्ये भाऊंचा समावेश हा फक्त 6व्या टप्प्यासाठी होता. ते काम होण्याच्या दृष्टीनं भाऊंनी प्रयत्न केले आणि नंतर महायुती सरकारनं त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्याचं टेंडर व्हावं यासाठी सर्वांनी त्याचा आम्ही पाठपुरावा केला. तो यशस्वी ठरला. त्यांनी लोकसभेच्या आधी त्याचं टेंडर ओपन केलं आणि आचारसंहितेच्या काळामध्ये सगळी प्रक्रिया, टेंडर प्रक्रिया पार पडली. आणि आज आपण अतिशय चांगल्या दिवशी आपण त्याची वर्क ऑर्डर काल मिळाली आणि आपण त्याचं काम निश्चितपणे लवकर सुरू करतोय. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला लेखी स्वरूपात पण देतो. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी तुम्हाला फक्त जी वंचित गावं, काही गावांना पूर्वी पाणी गेले पण थोड्याफार प्रमाणात गेले, त्या गावांचे तुम्हाला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.